अहिल्यानगर जिल्ह्यातील रहस्यमय बेपत्ता प्रकरण 48 तासात पोलिसांनी महिला शोधून काढली। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे एका विवाहित महिलेच्या बेपत्तेच्या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली होती। सदर महिला गायीसाठी गवत आणण्यासाठी शेतात गेली होती, मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी परतलीच नाही। तिच्या कुटुंबियांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तिथे तिच्या वस्त्रांचे काही तुकडे, गवत कापण्याचा विळा, मोबाईलचे कव्हर, बांगड्यांचे तुकडे आणि मंगळसूत्र सापडले। विशेष म्हणजे त्या विळ्यावर रक्ताचे डाग असल्याने ग्रामस्थांना संशय आला की बिबट्याने हल्ला करून तिला ओढून नेले असावे। या अफवेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। वन विभाग, पोलीस आणि ग्रामस्थांची धावपळ महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर जमा झाले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली। तातडीने वन विभागाची 3 पथके घटनास्थळी दाखल झाली आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली। 300 ते 400 ग्रामस्थांनी जवळपास 300 एकर परिसर पालथा घालून संपूर्ण रात्रभर महिलेचा शोध घेतला, मात्र कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही। महिलेचा कोणताही ठाव ठिकाणा न मिळाल्याने अखेर राहुरी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या द्वारे तपास सुरू केला। मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांना कळाले की सदर महिला नेवासा तालुक्यात आहे। त्यानंतर तातडीने शोध मोहीम राबवून अवघ्या 48 तासात पोलिसांनी तिला सुखरूप परत आणले। बिबट्याला यामध्ये नाहक बदनाम करण्यात आले। महिला सुखरूप सापडल्याने कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला, मात्र या घटनेमुळे बिबट्याला नाहक बदनाम केले गेले। कोणत्याही प्रकरणाचा हल्ला झालेला नसल्याचे स्पष्ट झाले। यामुळे भविष्यात अशा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी योग्य तपासणी करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांना उमगले आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।